लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसदमध्ये भीम टायगर सेनेतर्फे निळ्या फेट्याने मंडळाध्यक्षांचा सन्मान। भीमजयंतीनिमित्त सामाजिक ऐक्याचा संदेश, किशोरदादा कांबळे यांचे प्रेरणादायी आयोजन। बातमी येते पुसद येथून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात भीम टायगर सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। शहरात विविध भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष यांना निळे फेटे बांधून आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम भीमसैनिकांचा सामाजिक ऐक्याचा आणि कृतज्ञतेचा प्रतीक ठरला। कार्यक्रमाचे आयोजन किशोरदादा कांबळे यांच्या पुढाकाराने झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल चेंडकाळे होते। प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस, पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप, ठाणेदार उमेश बेशरकर, PSI केदार तसेच सुधीर देशमुख, शरद मैत, बाबराव उबाळे, विठ्ठल खडसे, किशोर मुजमुले, संतोष मस्के, विजय निखाते, समाधान केवटे, अनंत कांबळे, विजय लाव्हरे, ॲडव्होकेट पद्माकर विघ्ने, ॲडव्होकेट विश्वास भवरे, विशाल कांबळे, नाना बेले आदी मान्यवरांची उपस्थिती होती। पत्रकार बांधव, पोलीस, महिला कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन आणि आभार कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन गजबी सर, विष्णू सरकटे आणि आकाश पाईकराव यांनी केले। आभार प्रदर्शन राजेश ढोले यांनी केले। या उपक्रमाच्या यशामध्ये भीम टायगर सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.